नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लेखक शिवराज गोरले यांचा आयुष्य आनंदाचा उत्सव हा गद्यपाठ आपण अभ्यासतोय आणि त्या पाठातील उर्वरित भाग आज आपण पाहणार आहोत की या पाठामधून लेखकांनी जीवनामध्ये छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद कसा शोधायचा, आनंद हा नेमका कशामध्ये असतो आणि तो कसा घ्यायचा याविषयी विचार व्यक्त करत असताना निसर्गाची सोबत, संगीताची साथ आणि पुस्तकाची सोबत या गोष्टी आनंदी राहण्यासाठी कशा उपयुक्त ठरतात याविषयी या पाठातून सुंदर असं विवेचन लेखकांनी केलेलं आहे आणि ते आपण पाहूया. पान नंबर 11 वरती खालून पहिला परिचय. अनेकदा आयुष्यात असं काही घडतं की आपण आनंदासाठी मनाची कवाड कायमची बंद करून टाकतो. आपण म्हणतो माणसं दुःखातून बाहेर येत नाही, त्याचं कारण ते दुःखाला बाहेर जाऊ देत नाही. हृदयाची दारं मिटलेली असतील तर आतलं दुःख बाहेर जाणार कसं? बाहेर दाराशी घुटमाळणारा आनंद आत येणार कसा? आनंदाला जागा मोकळी लागते. तुमच्या मनात दुःख, चिंता, टेन्शन अशा मंडळींची गर्दी झाली असेल तर तशा दाटीवाटीत आनंद कधीच घुसत नाही. आनंदाचं खुल्या दिलानं स्वागत करावं लागतं. शेतकरी मंडळी कधी पडायचा पाऊस म्हणून आभाळाकडे डोळे लावून बसतात. त्यांचा नाईलाज असतो, कारण पाऊस पाडणं त्यांच्या हातात नसतं. आनंदाचा पाऊस मात्र आपण पाडू शकतो. कृत्रिम नव्हे, नैसर्गिक. कुठून तरी आनंद येईल आणि आपल्या मनाचा अंगर भिजवेल. म्हणून वाट पाहत बसलं तर आनंद येईलच याची खात्री नसते. आनंद हा आपण घ्यायचा असतो, कुणी तो देईल याची वाट पाहायची नसते. एकदा आनंद कसा घ्यायचा याचं तंत्र जमलं की मग मात्र नाही आनंदात तोटा अशी अवस्था होते. आनंद हा तुमचा स्वभाव व्हायला हवा. आनंदात राहण्याची सवयच जडायला हवी. सगळी धडपड आनंदासाठी चाललेली असते, पण आनंद घ्यायला वेळ नसतो. हेच अनेकांचं दुःख असतं. दुःखासाठी आपण भरपूर सबबी, भरपूर कारणं शोधलेली असतात. आनंदासाठीची मात्र मोजकीच कारणं आपल्याला माहिती असतात. खरं म्हणजे हे उलट व्हायला हवं. आनंद होणं, छान वाटणं, मस्त वाटणं हे एकदम सोपं आणि सवयीचं करून घ्यावं. वाईट वाटणं दुर्मिळ, अपवादाचं करून ठेवावं. सौंदर्य जसं पाहणाऱ्याच्या दृष्टीत असतं तसा आनंद घेणाऱ्याच्या वृत्तीत असतो. लहान मूल निरागस, आनंदी वृत्तीचे असतात, म्हणूनच ते आनंद घेण्यात तरबेज असतात. आनंद हा त्यांचा आग्रह असतो, अधिकार असतो. त्यांनी हात केल्यावर चिमणी भरकन उडाली तरी त्यांना केवढा आनंद होतो, किती आतून हसतात ती. आपण मोठे होतो आणि या छोट्या छोट्या आनंदाला पारखे होतो. आनंदाची हीच तर गंमत आहे. आनंद छोट्या छोट्या गोष्टीतच असतो. आपण मात्र तो मोठ्या गोष्टीत शोधत असतो. आयुष्यात अशा मोठ्या गोष्टी, आनंदाचे मोठे प्रसंग कितीसे येतात. तेव्हाच आनंद घ्यायचा आणि
बाकी आयुष्य काय नुसतं रेटत राहायचं? आनंद कणाकणानं टिपायचा असतो, क्षणाक्षणानं घ्यायचा असतो. आपल्याला मात्र तो टनाटनानं हवा असतो. खाईल तर तुपाशी, नाही तर उपाशी. तिथंच सगळं चुकतं. निसर्गात तर काय आनंद भरून राहिलेला आहे. देता किती घेसील दो कणाने, अशीच अवघी परिस्थिती आहे. हिवाळ्यातल्या कोळ्या उन्हाचा आनंद, श्रावणातली रिमझिम अंगावर झेलण्यातला आनंद, चांदण्या रात्री भटकण्यातला आनंद, झाडांचे नुसते आकार पाहत म्हणलं तरी थक्क व्हायला होतं. हिरव्या रंगाच्या नुसत्या छटा पाहत राहिलं तरी भान हरपतं. बदलत्या प्रकाशात त्या बदलताना न्याहाळत बसलं तर वेडं व्हायला होतं. साक्षात निसर्ग ज्यांना आनंद देऊ शकत नाही त्यांनी आयुष्यातील आनंदाला विसर्ग द्यावा हेच वर. संगीताच्या 7 सुरामध्ये तर 7 जन्म पुरेल एवढा आनंद भरून राहिलेला आहे. आपलं शास्त्रीय संगीत ही तर आनंदाची इस्टेटच आहे. कुमार गंधर्व, पंडित भीमसेनजी, पंडित जसराज, किशोरी आमोणकर यांचं गाणं आपण ऐकू शकतो. हे केवळ भाग्यच म्हणायला हवं. आत्मिक आनंद म्हणतात तो यापेक्षा फारसा वेगळा नसावाच. आत्म्याच्या या भाषेत गाता आलं नाही तरी ऐकता येतच नाही. कलाकार मंडळी खरी जगतात ती कलेच्या मस्तीतच. एखाद्या कलेशी आपणही दोस्ती करू शकतो, तर एका वेगळ्याच विश्वात वावरता येतं. निर्मितीच्या आनंदाशी नातं जोडता येतं. या आनंदाची जात काही वेगळीच असते. पण कलावंत होता आलं नाही तरी रसिक होण्याचा आपला अधिकार कुणीच नाकारू शकत नाही. कलेच्या आस्वादातला अनोखा आनंद हा आपणच आपल्याला बहाल करू शकतो. निर्मिती म्हणजे काही प्रत्येकानं ताजमहाल बांधायला हवा असं थोडंच आहे. पोरांच्या बरोबरीनं दिवाळीतला किल्ला करण्यातही मौज असतेच. शिकण्याचा आनंद हा तर आयुष्यभर न संपणारा असतो. शिकलेला शिकवण्यातही आनंद असतोच. हा आनंद आपण किती घेतो? नाईलाजानं नव्हे, परीक्षा देण्यासाठी नव्हे, की कुणावर उपकार म्हणून नव्हे, केवळ स्वतःची हौस म्हणून काही शिकून पहा. एखादी कला, एखादी भाषा, एखादा खेळ माणसं स्वतःची हौस, स्वतःचा छंद विसरू कसा शकतात? हे मला न उलगडलेलं बोलत आहे. खेळाचा आणि छंदाचा उद्देशच केवळ आनंद हा असतो. पोटा पाण्यासाठी उद्योग आणि आनंदासाठी छंद इतकं हे साधं गणित आहे. आणि छंद म्हणाल तर तो अगदी कुठलाही असू शकतो. वेगवेगळे दगड गोळा करण्याचा किंवा पक्षी निरीक्षणाचं कसला वेळ घेतात लोक डोक्यात, पण तेच त्यांच्या आनंदाचं आणि उत्साहाचं रहस्य असतं. आनंद हवा असेल तर थोडं वेळ व्हावं लागतं. नेहमी शहाणसुद्ध राहून जमत नाही. शहाणसुद्ध राहायचं असेल तर वाचनाचा छंद लागतोच. पुस्तकांची सोबत म्हणजे तर अक्षर आनंदाची सोबत. ही सोबत तुम्हाला कधीच दगा देत नाही. या आनंदासाठी टिचून पैसे मोजावे लागत नाही. तुमचा हा आनंद कुणीच हिरावून घेऊ शकत नाही. सपाटून वाचावं आणि झपाटून जावं. माणसं अस्वस्थ होतात, उदास होतात, तेव्हा परमेश्वराचा धावा करतात. काही जण अशा वेळी आवडीचं पुस्तक वाचतात. त्या दृष्टीनं पुस्तकाला परमेश्वरात म्हणायला हवं. अशा वेळी मित्रही हवे असतात, पण ते काही नेहमी उपलब्ध नसतात. पुस्तकं म्हणजे कायम उपलब्ध असलेले मित्र असतात.
निसर्गाची सोबत, संगीताची साथ, पुस्तकाची संगत असेल तर माणूस जगाच्या पाठीवर कुठंही एकटा राहू शकतो. एकटं असण्यातही एक वेगळाच आनंद असतो. तुम्ही स्वतःच्या अंतरंगात हलकेच डोकावू शकता, स्वतःला ओळखू शकता, स्वतःशी संवाद साधू शकता. एकटे असताना तुम्ही विचार करू शकता, एकटं असतानाच तुम्हाला नव्या कल्पना सुचू शकतात. निर्मिती, शोध, साक्षात्कार हे एकटेपणाचेच आविष्कार असतात. जो एकटेपणाचा आनंद घेऊ शकतो थेट जीवनाच्या सोबतीनंच जगू शकतो. दुःख त्याच्या वाटेला कधीच जात नाही. आनंदासाठी मन मोकळं असावं लागतं. भूतकाळाची स्मृती आणि भविष्याची भीती या दोन्हीपासून मन मुक्त होतं, तेव्हाच ते आनंद अनुभवू शकतं. भूतकाळ संपलेला असतो, भविष्यकाळ अनिश्चित असतो, खरा असतो तो फक्त वर्तमान काळ. तोच भरभरून जगायचा असतो. अशा पद्धतीने या प्रस्तुत पाठातून लेखकांनी आनंद हा कसा घ्यायचा, आनंद नेमका कोणत्या गोष्टीमध्ये असतो याविषयी विचार व्यक्त केलेला आहे. तर ते विचार व्यक्त करत असताना ते म्हणतात की आपल्या आयुष्यामध्ये अनेकदा असं घडतं की आनंदाची कवाडं आपण नेहमी बंद करून टाकतो. आनंदाची कवाडे बंद करणे, मनाची कवाडे बंद करणे वाक्यप्रचार आहे. याचा अर्थ आहे मन मोकळं न ठेवणे. मग अनेकदा असं घडतं की माणसं जीवन जगत असताना आपल्या मनाची कवाडं ही बंद करून टाकतात. आपल्या मनाचा, हृदयाचा दरवाजा बंद करून टाकतात. आणि त्यामुळं नेमकं काय होतं तर आपल्या मनामध्ये जे दुःख साचून राहिलेलं असतं ते दुःख बाहेर येऊ शकत नाही. जसं की आपल्या घरामध्ये दरवाजा असतो, घराचा दरवाजा हा बंद केला की घरामध्ये आत असणाऱ्या माणसाला घरातून बाहेर पडता येत नाही, किंवा घराचा दरवाजा बंद असल्यामुळे बाहेर असणाऱ्या माणसाला आतमध्ये येताना येत नाही. का तर घराचा दरवाजा हा बंद असतो. मग अगदी तशाच पद्धतीनं त्याप्रमाणे आपल्या मनाचा दरवाजा, मनाची कवाड जर बंद असतील तर आपल्या मनामध्ये साचलेलं जे दुःख आहे ते दुःख बाहेर पडू शकत नाही. आणि बाहेर घुटमळणारा जो आनंद आहे तो आनंद आपल्या मनामध्ये प्रवेश करू शकत नाही. ही तर खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी आनंदाच्या बाबतीतली गंमत आहे. आणि म्हणून लेखक त्या ठिकाणी म्हणतात की आनंदाला ही मोकळी जागा करून दिली पाहिजे. का तर आपल्या मनामध्ये राग, लोभ, मोह, द्वेष, मत्सर असे षड्विकार गाठून राहिलेले असतात. आणि त्यामुळं त्या मनामध्ये काय झालं असते, गर्दी झालेली असते. मग हे षड्विकार जेव्हा आपल्या मनातून बाहेर पडतील तेव्हा कुठं आनंदाला त्या ठिकाणी मोकळी जागा मिळेल. म्हणजे आनंद निर्माण होण्यासाठी त्या ठिकाणी त्याला मोकळी जागा हवी असते. गर्दीच्या ठिकाणी आनंद त्या ठिकाणी राहत नाही. आणि म्हणून त्यासाठी मन मोकळं केलं पाहिजे, मन शुद्ध असलं पाहिजे, आपलं चित्त पवित्र असलं पाहिजे. तेव्हाच त्या ठिकाणी आनंद जन्म घेऊ शकतो. आणि म्हणून खऱ्या अर्थानं त्या अशा चिंता, टेन्शन, ताणतणाव, दुःख, नैराश्य यांच्या दाटीवाटीमध्ये हा आनंद राहू शकत नाही. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे,
दिलानं स्वागत केलं पाहिजे. मोकळ्या मनानं आनंदाचं स्वागत हे केलं पाहिजे. नाही तर मग शेतकरी मंडळी अनेक वेळा पाऊस पडत नाही आणि म्हणून आभाळाकडं डोळे लावून बघत असतात. आता ही नेमकी तीच अवस्था आहे. शेतकऱ्याने पेरणी केलेली आहे, पाऊस काय पडत नाही आणि पाऊस आज पडेल, उद्या पडेल, कधी पडेल म्हणून आकाशाकडे डोळे लावून बसलेले आहेत. म्हणजे पाऊस पाडणं हे त्यांच्या हातामध्ये नाही. पण आनंदाचा पाऊस मात्र आपण पाडू शकतो, कृत्रिम नव्हे, नैसर्गिक. आणि म्हणून अशा वेळी ज्या वेळेला खुल्या दिलानं मनमोकळेपणानं आनंदाचं स्वागत होईल, त्या वेळेला त्या आनंदानं आपलं मन हे भिसून जाईल. अशा पद्धतीनं आनंद कोणीतरी देईल, तो कुठून तरी येईल याची वाट पाहत बसणं योग्य नाही. मग त्यासाठी काय केलं पाहिजे, तर आपण प्रयत्न केले पाहिजे. म्हणजे आनंद मिळवण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवे. दुसरं कोणीतरी येईल, तो आनंद आपल्याला देईल असं कधीही घडणार नाही, असं लेखकाने या ठिकाणी विचार मांडलेले आहे. मग आनंदाचं जे तंत्र आहे, ते तंत्र जर एकदा आपल्याला जर समजलं, ते तंत्र जर आपल्याला एकदा जर कळलं, तर मग आनंदाला तोटा उरणार नाही अशी अवस्था त्या ठिकाणी होईल. हा आनंद जो असतो तो आनंद प्रत्येकाचा आनंद हा वेगवेगळा असतो. माणसाला आनंदामध्ये राहण्याची सवय असली पाहिजे. जीवन जगत असताना आपण पाहतो की संत तुकोबारायांनी म्हटलेलं आहे, सुख पाहता जावा पाळे, दुःख पर्वता एवढे. माणसाच्या आयुष्यामध्ये सुख हे अल्प असतं आणि दुःख मात्र प्रचंड असं भरलेलं असतं. मग अशा जीवनामध्ये आपण सगळं जीवन हे दुःखामध्येच घालवायचं का, तर नाही, कुठेतरी सुख, समाधान, आनंद हा त्याच्यातनं शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि मग तो नेमका शोधायचा कशात, तर अनेक गोष्टीतून आपल्याला आनंद शोधता येत असतो. जसं की आपल्याला एखाद्या वेळेला आनंद होणं, छान वाटणं, मस्त वाटणं, ह्या गोष्टी सवयीच्या झाल्या पाहिजे. याची सवय आपल्याला लागली पाहिजे. आणि मग दुःख, टेन्शन, ताणतणाव ह्या गोष्टी ज्या आहेत किंवा वाईट वाटणं आहे, हे अपवादात्मक, दुर्मिळ असायला हवं. जसं की सौंदर्य हे आपण म्हणतो की वस्तू नसून ते पाहणाऱ्याच्या दृष्टीमध्ये असतं. जसं की एखाद्या गोष्टीकडे पाहत असताना अनेक जण वेगवेगळ्या पद्धतीने त्याकडे पाहत असतात. एखादी व्यक्ती काही जणांना सुंदर वाटते, दिसते, तर तीच व्यक्ती अन्य काही जणांना वाईट वाटते. म्हणजे वस्तू एकच, पण अनेक जण जे पाहतात त्या अनेक जणांची दृष्टी वेगळी असते. आणि म्हणून खऱ्या अर्थानं सौंदर्य हे दृष्टीमध्ये सामावलेलं असतं. आणि म्हणून लहान मुलांचा जर विचार केला तर लहान मुलं हे निरागस वृत्तीचे असतात, खेळकर वृत्तीचे असतात आणि ते जीवनातला आनंद पुरेपूर घेण्याचा प्रयत्न करत असतात. आनंद घेण्यामध्ये ते अतिशय तरबेज असतात. छोट्या छोट्या गोष्टींमधून त्यांना आनंद त्या ठिकाणी घेता येत असतो किंवा घेण्याचा ते प्रयत्न करत असतात. अगदी एखादं फुलपाखरू दिसलं असेल तर त्या फुलपाखराचे रंगीबेरंगी रंग न्याहाळत बसतात. त्या फुलपाखराला आपल्या हातामध्ये अलगद असं उंजळीमध्ये घेतात, पुन्हा त्याला हवेमध्ये सोडून देत असतात. म्हणजे फुलपाखरू आपल्या हातातून निसटलं, ते दृश्य पाहिले की त्यांना आनंद वाटत असतो. रिमझिमणारा पाऊस असतो, तो पाऊस झेलण्यामध्ये, पावसामध्ये नाचण्यामध्ये, बागडण्यामध्ये त्यांना आनंद वाटत असतो. पावसाचं आलेलं पाणी आहे ते पाहिल्यानंतर त्याच्यामध्ये ते आनंदीपणाने उड्या मारत असतात, पाणी अडवण्याचा प्रयत्न करत असतात. माती असेल, माती हातामध्ये घेऊन उधळतात. उधळलेली माती पाहिल्यानंतर त्यांना आनंद वाटत असतो. छोटी छोटीशी पोटी करणं, त्याच्यामध्ये आनंद त्यांना वाटत असतो. जे अगदी छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सुद्धा मुलांना
मोठी माणसं मोठी झालेली असतात आणि छोट्या छोट्या आनंदाला ती बारकी झालेली असतात. म्हणजे आनंद अनेक गोष्टीमध्ये असतो, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये असतो, फक्त आपणाला तो घेता येत नाही. खाईल तर तुपाशी नाही तर उपाशी अशी माणसांची एक प्रवृत्ती होऊन बसलेली आहे. अशा पद्धतीनं त्या सृष्टीमध्ये, या पृथ्वीवरती, त्या दुनियेमध्ये भरपूर आनंद घेता येत असतो. फक्त आपणाला आनंद घेण्याची सवय ही असली पाहिजे. त्याचबरोबर अजून कोणत्या गोष्टीतून आपल्याला आनंद उपभोगता येतो याचं वर्णन करत असताना लेखक म्हणतात की निसर्गामध्ये भरपूर आनंद आहे, तो आनंद आपल्याला घेता येईल. जसं की झाडांची पानं वाऱ्यावरती सळसळत असतात, त्यांचा आवाज कानावरती ऐकू आल्यानंतर सुद्धा त्या आवाजानं आपल्याला त्याच्यातले आनंद मिळत असतो. वाहणारा झोझलणारा वारा, थंडगार, अंगाला उबदार असा स्पर्श करून गेल्यानंतर त्याच्यातूनही आपल्याला आनंद वाटत असतो. पडणारा पाऊस असतो, पावसाची सरी झेलण्यामधला आनंद असतो. ओढ्याला, नदीला, नाल्याला वाहणारं पाणी जे असतं त्या पाण्याचा खळखळाट, डोंगरातून, दऱ्यातून, कपाऱ्यातून निखळपणे वाहणारे झरे आहेत, त्यांचं संगीत कानावरती ऐकल्यानंतर आपल्या मनाला आनंद वाटत असतो. वेगवेगळे पक्षी असतात, आकाशामध्ये उंच उंच भरारी घेत असतात, ते दृश्य आपल्याला मोहित करत असतं, आनंद देत असतं. वेगवेगळे झाडं असतात, त्या झाडांचा वेगवेगळा आकार पाहिल्यानंतर आपल्याला आनंद वाटत असतो. आकाशामध्ये वेगवेगळे ढग जमा होत असतात, इंद्रधनुष्य असतं, त्या इंद्रधनुष्याचे रंग आपल्याला आकर्षित करत असतात, त्याच्यातून आपल्याला आनंद मिळत असतो. तशाच पद्धतीनं श्रावणातली सरी असते, त्या श्रावणातल्या सरीमधला आनंद असतो. जे अशा अनेक गोष्टीतून आपल्याला निसर्गाकडून आनंद घेता येत असतो. फुले असतात बागेमध्ये, वेगवेगळ्या रंगांची फुले असतात, आपल्याला सुगंध देत असतात. त्याचबरोबर त्याचं सौंदर्य हे सुद्धा आपल्या मनाला आनंद देण्याचा प्रयत्न करत असतं. म्हणजे अशा पद्धतीनं निसर्गामध्ये जे जे घटक आहेत त्या प्रत्येक घटकातून आपणाला आनंद उपभोगता येतो, फक्त आपणाला तो घेता आला पाहिजे. जे निसर्गाची सोबत करणं आनंदाच्या दृष्टिकोनातूनही महत्वाचं ठरतं. निसर्गाबरोबर अजून कुठल्या गोष्टीतून आपल्याला आनंद उपभोगता येत असतो तर संगीत. त्यामध्ये शास्त्रीय संगीत असेल, वेगवेगळे संगीत असतात, ते संगीत ऐकल्यानंतर आपलं मन आनंदित होत असतं. वेगवेगळं एखादं गाणं असेल ते ऐकल्यानंतर आनंद वाटत असतो. तशा पद्धतीनं संगीत असेल, संगीत ऐकल्यानंतरही आनंद वाटत असतो, मन आपलं उल्हासित होतं, आनंदी होत असतं. आणि म्हणून आपण पाहतो की मग त्यामध्ये संगीतकार आहेत पंडित भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, पंडित जसराज, किशोरी आमोणकर, अवधूत गुप्ते, अरुण पौडवाल, AR रहमान, OP नय्यर, RD बर्मन, शंकर जयकिशन, त्याचबरोबर जिंगलचा राजा अशोक पत्की, आनंद मोडक असे एक ना अनेक संगीतकार आहेत की त्यांनी जणू काही आपल्यासाठी संगीताची पर्वणी, संगीताची इस्टेटच आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहे. आणि हेच संगीत आपणाला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत असते. म्हणजे संगीताची साथ ही सुद्धा आपल्या जीवनामध्ये आनंदासाठी उपयुक्त ठरते. तशाच पद्धतीनं पुस्तकाची सोबत ही सुद्धा आपल्या जीवनामध्ये आनंदासाठी महत्वाची गोष्ट आहे. पुस्तक हे आयुष्यभर आपली सोबत करत असतात, जणू काही आपले ते मित्रच असतात. त्यांच्या सहवासामध्ये जितकं आपण राहू तितकं आपल्याला त्या पुस्तकांपासून फायदा होत असतो. पुस्तकं आपल्याला जीवन
परीक्षेशी संघर्ष कसा करावा, जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास ह्या गोष्टी वाढवण्यासाठी पुस्तकं आपल्याला प्रेरणादायी ठरत असतात. ज्ञान वाढवण्यासाठी पुस्तकं आपल्याला उपयुक्ती ठरत असतात. जीवन व्यवहार कशा पद्धतीने करायचा हे आपल्याला पुस्तकं शिकवत असतात. म्हणजे एखाद्या वेळेला आपल्याला एकटे पण आलं तर आपण पुस्तक वाचत असतो आणि त्या पुस्तकातून आपल्याला एक प्रकारचा विरंगुळा मिळत असतो. पुस्तकातून आपल्याला आनंद मिळत असतो. मग अशा पद्धतीनं आपल्या जीवनामध्ये आनंद भरणारी, आनंद देणारी अशी अनेक पुस्तकं आहेत की त्या पुस्तकातून ज्ञान तर मिळतच, बोध मिळतो, संदेश मिळतो, परंतु पुस्तक वाचल्यानंतर मनाला आनंदही मिळतो. ही गोष्ट सार्थ ठरते. मग त्याच्यामध्ये मराठी साहित्यामध्ये असे अनेक पुस्तक असतील. वि स खांडेकर यांचे येते असे, वि वा शिरवाडकरांचं नटसम्राट असेल किंवा काव्यसंग्रह असतील. तशाच पद्धतीनं शिवाजीराव सावंत यांचं मृत्युंजय असेल, छावा, लढत, युगंधर असेल, पु ल देशपांडे यांचं आसामी आसामी किंवा ती फुलराणी असेल, प्र के अत्रे यांची वेगवेगळी नाटकं असतील किंवा करेची पाणी, विदा सावरकर यांचं माझी जन्मठेप असेल, अशा अनेक पुस्तकं आहेत, वेगवेगळ्या प्रकारची पुस्तकं आहेत. ती पुस्तकं आपणाला सोबत करतात, आनंद देण्याचा प्रयत्न करत असतात. आणि म्हणून आपल्या आयुष्यामध्ये ह्या गोष्टी आनंदासाठी अतिशय उपयुक्त ठरत असतात. माणसाला आनंदाचा जर उपभोग घ्यायचा असेल तर वाचनातून आपल्याला आनंद मिळतो. हा आनंद आपला कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. आणि म्हणून खऱ्या अर्थानं पुस्तकं आपले मित्र होऊ शकतात, मित्र बनतात. अशा पद्धतीनं आपणाला जर जेव्हा एखाद्या वेळेला एकटे पण जर वाटत असेल तर त्यावेळेला ही पुस्तकं आपणाला साथ करत असतात, दुःखातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतात, आपला आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न करत असतात. आणि म्हणून त्यासाठी आनंदासाठी आपलं मन मोकळं असणं गरजेचं आहे. तेव्हा आपल्याला आनंद उपभोगता येईल. अशा पद्धतीनं आपल्या जीवनामध्ये निसर्गाची सोबत, संगीताची साथ आणि पुस्तकाची सोबत ह्या गोष्टी आनंद देण्यासाठी कशा उपयुक्त ठरतात हे या परिच्छेदातून लेखकांनी सांगितलेलं आहे. अशा पद्धतीनं या ठिकाणी आपण थांबू. राहिलेला उर्वरित भाग जो आहे